नमस्कार, मी साक्षी पांचा न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये आपलं स्वागत करते। पाहूयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी। पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती नोंदवण्याचा आज शेवटचा दिवस असून आतापर्यंत 2,500हून अधिक हरकती दाखल झाल्यात। विशेषतः काल एकाच दिवसात तब्बल 999 हरकतींची नोंद झाली आहे, ज्यामुळे नागरिकांचा या रचनेतील त्रुटींवरील रोष स्पष्ट होतोय। प्रमुख राजकीय पक्षांनी या प्रभाग रचनेवर गंभीर आरोप केले असून पुढील काळात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची चिन्ह दिसतात। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने एक वादग्रस्त निर्णय घेतलाय। नोकरीवर असताना शिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीच्या यादीतून वगळण्याच्या सूचना देण्यात आल्यात। यामुळे हजारो कर्मचाऱ्यांचं भविष्य आता धोक्यात आल्यामुळे कर्मचारी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। मेहनतीने शिक्षण घेऊन पदोन्नतीची वाट पाहणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांमध्ये यामुळे प्रचंड असंतोष निर्माण झाला असून कर्मचारी संघटना आता हा निर्णय मागे घेण्याची मागणी परिवहन मंत्र्यांकडे करणार आहेत। देशभरात 2,700हून अधिक नवीन जागांची भर पडली असून महाराष्ट्राला 350 जागा मिळाल्यात। यापैकी 200 जागा एकट्याच पुण्यातील भारती विद्यापीठात वाढल्यात। यामुळे आता विद्यार्थ्यांना अधिक मदत होणार आहे। पुण्याच्या जगप्रसिद्ध गणेशोत्सवासाठी यंदा पोलिसांकडून अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली आहे। विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी तब्बल 8,000हून अधिक पोलीस कर्मचारी, होम गाईड्स आणि राज्य राखीव दलाचे जवान तैनात राहणार आहेत। विशेषतः मानाच्या 5 गणेश मंडळांच्या मार्गांवर AI ड्रोन कॅमेरे आणि फेस डिटेक्टर सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नियंत्रण ठेवलं जाणार असून महिलांच्या सुरक्षतेसाठी दामिनी पथक सज्ज ठेवण्यात आलंय। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या इलेक्ट्रिक बसेससाठी राज्य सरकारने घेतलेल्या टोल माफीच्या निर्णयामुळे एसटीला मोठा आर्थिक दिलासा मिळालाय। याचं कारण म्हणजे या निर्णयामुळे एसटी महामंडळाला दररोज तब्बल 2.25 लाख रुपयांचा फायदा होत असून एकट्या पुणे विभागातून दादर, ठाणे, बोरिवली, मंत्रालय अशा मार्गांवर 48 ई-बसेस धावत असल्याने हा लाभ लक्षणीय ठरलाय। वन संरक्षण आणि वन्यजीव संरक्षणाला बळकटी देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेत 563 नवीन अत्याधुनिक वाहन खरेदीला मान्यता दिली आहे। त्यात थार, स्कॉर्पिओ, बोलेरो यांसारख्या वेगवान आणि खडतर मार्गावर चालणाऱ्या गाड्यांमुळे जंगलगस्त, तस्करी आणि शिकारी विरोधी कारवाई करणाऱ्या अधिक प्रभावीपणे होईल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे। पुरंदर तालुक्यातील नीरा ग्रामपंचायतीने आज झालेल्या ग्रामसभेत सकारात्मक निर्णय घेत विधवा, परित्या अशा एकल महिलांचा सन्मान करण्याचा ठराव केलाय। समाजामध्ये अशा महिलांचा सन्मान राखण्याची शपथ उपसरपंच राजेश काकडे आणि ग्रामविस्तार अधिकारी पुंडलिक राऊत यांनी ग्रामस्थांना दिली आहे। पुण्यातील औंध जिल्हा रुग्णालयात सुरू झालेलं वन स्टॉप सेंटर लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांसाठी जीवनदायी ठरतंय। होप फॉर चिल्ड्रन फाउंडेशनच्या मदतीने पॉक्सो कायद्यांतर्गत सुरू झालेला हा राज्यातील पहिलाच प्रकल्प असून या केंद्राने आतापर्यंत 100हून अधिक पीडित मुलांना वैद्यकीय, कायदेशीर आणि समुपदेशनासारख्या सेवा पुरवून आधार दिलाय। विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेचा आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज झालाय। आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत देण्यासाठी तब्बल 15 वैद्यकीय पथकं, 80 डॉक्टर आणि 200 आरोग्य कर्मचारी तैनात करण्यात आले असून बेलबाग चौकात 3 ICU बेड्ससह आरोग्य कक्ष उभारण्यात आलाय। याशिवाय 12 दवाखान्यांमधील OPD आणि कमला नेहरू रुग्णालयात तर 10 बेड राखीव ठेवण्यात आले। सणासुदीच्या दिवसातही टोमॅटोच्या दरात होणाऱ्या प्रचंड चढउतारामुळे शेतकरी संकटात सापडलाय। काही दिवसांपूर्वीच 100 रुपये किलोपर्यंत गेलेले टोमॅटोचे दर आता पुन्हा कोसळलेत। तर मुंबईला झालेल्या आंदोलनामुळे बाहेरच्या राज्यातून होणाऱ्या पुरवठ्यामुळे दरात घट झाल्याचं सांगितलं जात आहे। तर या अस्थिरतेमुळे शेतकरी निराश झाले असून दलालांवर नियंत्रण ठेवण्यासाठी बाजार समित्यांनी कठोर पावलं उचलण्याची गरज असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। पुणे शहरात डेंग्यूचा धोका मोठ्या प्रमाणात वाढल्याचं समोर आलंय। तर ऑगस्ट महिन्यातच तब्बल 747 संशयित रुग्णांची नोंद झाली आहे। डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही 28 पर्यंत पोहोचली आहे। तर शहरात 394 ठिकाणी डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती आढळल्याचं महापालिकेकडून उपाययोजना सुरू आहेत। या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबूयात। अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट।